नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागांमध्ये आता आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. दोन्ही बहिणींमध्ये कशाप्रकारे फूट पडेल याचंच कारस्थान आता वसुआत्या आणि रमाने आखलेलं असतं. रम्या आता ही काव्याच्या रूममध्ये गेल्यानंतर तिला आता नंदिनीविरुद्ध भडकावू लागते. तर आता रम्या ही काव्याच्या डोक्यात भरवत असते की नंदिनीने खाली पार्टीमध्ये कशाप्रकारे सगळ्यांसमोर काव्याची बेइज्जती केली आणि तिला चुकीचं ठरवलं. रम्या आता मुद्दामूनच म्हणते की अगं माझ्याच आईची चूक होती, तरीसुद्धा नंदिनीने तुलाच माफी मागायला लावलं. खरं तर ती तुझी सख्खी बहीण आहे, तिने तुझी बाजू घ्यायला पाहिजे, पण मात्र ती कुटुंबाची झालेली आहे. सगळ्यांसमोर खाली तुझी साथ द्यायची तर तुझ्याच विरोधात गेली. एवढंच नाही तर तू तिची लहान बहीण असतानासुद्धा तिने तुझ्यावर हात उगारला. तर आता काव्या ही रम्याच्या बोलण्यात येते आणि तिला आता नंदिनीचा खूपच राग येऊ लागतो. त्यानंतर आता काव्याचं काम झालेलं असतं, ती तिथून निघून जाते. तर आता दुसऱ्या दिवशी नंदिनीला काव्याशी बोलायचं असतं, त्यामुळे ती तिच्या रूममध्ये जाते आणि तिला प्रेमाने समजावू लागते. पण मात्र रात्रीच रम्याने काव्याचे कान भरलेले असतात, त्यामुळे ती आता नंदिनीचं काहीही बोलणं ऐकून घेत नसते. बिचारी नंदिनी काव्याला एवढ्या प्रेमाने समजवत असते, पण मात्र काव्या आता ॲटिट्यूडमध्ये तिला उत्तर देऊन तिला तिथून निघून जायला सांगते. एवढंच नव्हे तर या सगळ्याला तूच जबाबदार आहे असं काव्या आता नंदिनीला म्हणते की तू हे घर सोडून निघून जा, म्हणजे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तर आता आपलीच लाडकी बहीण आपल्या विरोधात एवढं काही बोलते आणि आपण घर सोडून निघून जायचं हे आता नंदिनीच्या जिवारी लागतं. नंदिनी आता रडतच घर सोडून निघून जाते, म्हणजेच ती आता आनंद निवासला जायला निघते. पण मात्र रस्त्यामध्येच आता दीपकने घात लावलेला असतो. भर रस्त्यात आता दीपक हा नंदिनीला किडनॅप करून एका ठिकाणी घेऊन जातो आणि तिथे आता तिला बांधून ठेवतो. नंदिनीला अगोदरच काव्याचं टेन्शन आलेलं असतं, त्याचा आता दीपक तिला किडनॅप करून घेऊन जातो, त्यामुळे ती आता खूपच रडू लागते. नंदिनी ही दीपकला समजवण्याचा प्रयत्न करत असते की आता माझं लग्न झालेलं आहे आणि जीवा माझा नवरा आहे. त्यावर दीपक म्हणतो की जर तू माझी झाली नाहीस तर मी तुला कोणाचीही होऊ देणार नाही. असं बोलत दीपकने आता नंदिनीच्या गळ्यात एक दोर बांधलेली असते आणि ती दोरचं टोक तो आता दरवाजाला बांधतो. म्हणजे जो कोणी व्यक्ती तिला वाचवायला येईल आणि डोर ओपन करेल तर नंदिनीला फाशी लागून तिचा जीव जाईल. तर आता मित्रांनो, त्याच घरामध्ये आता जीवाची एंट्री झालेली असते आणि त्याला समजलेलं असते की दीपकने नंदिनीला इथेच डांबून ठेवलं आहे. तर इकडे दीपकला कळतं की बाहेर जीवा आलेला आहे, त्यामुळे तो नंदिनीला म्हणतो की आता तुझ्या मृत्यूला जीवा जबाबदार असणार आहे. असं बोलून तो आता तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करतो. तर इकडे जीवा आता हुशारी दाखवत दार न उघडता खिडकीतून एंट्री घेतो आणि तो आता दीपकला चांगलाच बदलतो. त्यानंतर तो आता नंदिनीचा जीव वाचवतो. तर इकडे दीपकला कळतं की आपला प्लॅन फेल झालेला आहे, त्यामुळे तो आता जीवावर हल्ला करतो. तर आता जीवाला वाचवण्यासाठी नंदिनीमध्ये येते आणि तिच्याच डोक्याला आणि हाताला मार लागतो. त्यानंतर जीवा आता पुन्हा उठतो आणि तो दीपकला चांगला चोप देत पोलिसांच्या हवाले करतो. पण मात्र त्याच्या हल्ल्यामध्ये आता नंदिनी बेशुद्ध पडलेली असते, त्यामुळे जीवा आता ताबडतोब तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. जीवा आता खूपच घाबरलेला असतो आणि त्याला काही समजत नसते की पुढे काय करायचं, त्याचमुळे तो आता पार्थला कॉल करून सगळं काही घटना कळवतो. तर ऑफिसमध्ये असलेला पार्थ आता लगेचच हॉस्पिटलला जायला निघतो आणि तो आता काव्यालाही फोन करून झालेली घटना सांगतो. आणि ज्यावेळेस काव्याला कळतं की नंदिनी साईसोबत एवढा मोठा इन्सिडेंट झालेला आहे, त्यामुळे आता तिला स्वतःचाच राग येऊ लागतो. काव्याला आता सकाळचं आठवू लागतं की तिने किती वाईट प्रकारे नंदिनीला बोलावून रूममधून हाकलवून लावलं. तर आता काव्या नंदिनीची आठवण करत ढसाढसा रडू लागते. तर प्रेक्षकांनो, मालिकेचे पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहेत. अशाच पुढील भागांचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.